नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार असा मँगो केक करून दाखवणार आहे। मँगो केक करण्यासाठी लागणारे साहित्य किती प्रमाणात घ्यायचे याचे परफेक्ट प्रमाण आणि कोणत्याही प्रकारचा फूड कलर न वापरता, अंडे न वापरता, ओव्हन न वापरता कढईमध्येच हा मँगो केक कसा करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, त्यामुळे माझे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। बारीक जाड रवा कुठलाही घेतला तरी चालेल, कारण आपल्याला तो मिक्सरमधूनच काढायचा आहे। असा एखादा कप किंवा एखादी वाटी सेट करून घ्यायची आहे। आता हा रवा मी या मिक्सरमध्ये घालते। 2 टेबलस्पून मैदा घालूया। तशी सपाट 2 चमचे मैदा घालायचा आहे। मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घालू शकता। अर्धा कप साखर घालूया। 5 विलायची सोलून मी त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत। तुमच्याकडे विलायची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। केकचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे, चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे। आता एका बाउलमध्ये आपण हे चाळून घेऊया। हे पीठ चाळून घेतल्यामुळे केक छान हलका होतो। ते व्यवस्थित चाळून घेऊया। बघू शकता हे साखरेचे आणि विलायचीचे दाणे थोडेसे बारीक वाटले गेले नाहीत, ते आपण बाजूला काढून घेऊया। मी इथे साजूक तूप वितळून गार करून घेतलेलं आहे। आता हे 3 टेबलस्पून यामध्ये घालूया। हे तूप मी फक्त वितळून घेतलेलं आहे आणि गार करून घेतलेलं आहे। मी 2 केशर आंबे घेतलेले आहेत। तुम्ही हापूस आंबा किंवा केशर आंबा किंवा तुमच्याकडे गोडसर असलेला कुठलाही आंबा घेऊ शकता। चांगले पिकलेले आंबे घेतलेले आहे। याच्या फोडी करून पाणी न घालता मिक्सरमधून याचं पल्प करून घ्यायचं आहे। मी अगोदरही आंब्याचा पल्प कसा करायचा हे तुम्हाला दाखवलेलं आहे, त्यामुळे मी आता तुम्हाला हा पल्प कसं करायचं ते दाखवणार नाही। आता यामध्ये 1 कप आंब्याचा पल्प घालूया। मिक्स करून घेऊया। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आंबा आपण कुठला घेतो त्यानुसार त्याचे रंग आणि चव सुद्धा बदलते। 2 कप नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे। दूध जास्त गरम किंवा फ्रीजमधलं घेऊ नका, तापून थंड केलेलं दूध घ्यायचं आहे। आता हे यामध्ये थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला यामध्ये दूध 1-2 चमचे जास्त किंवा 1-2 चमचे कमीही लागू शकतं। असं थोडं थोडं दूध घालून मिक्स करून घेऊया। अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर आता तयार करून झालेलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटे आपण बाजूला ठेवूया। हे एक मोठी कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे। तुम्ही एखादा मोठ्या आकाराचं पातेलही वापरू शकता। आता याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे प्रीहीट करून घेऊया। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। मी इथे एक कुकरचा डावा घेतलेला आहे, त्याला तूप लावून बटर पेपर लावून घेतलेला आहे। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही त्याला तूप लावून त्याच्यावर मैदा भरभरून कोट करून घ्यायचा आहे। तुम्ही यासाठी कुकरचा डावा किंवा केकचा टीन वापरू शकता। 1 चमचा लाल आणि पिवळ्या तुटी फ्रुटी घेतलेले आहेत। आता यामध्ये थोडासा मैदा घालून याला कोट करून घ्यायचा आहे। असं केल्याने ते केकच्या तळाशी जाऊन बसत नाही, जिथे आहेत तिथेच राहतात। थोडासा मैदा टाकूया आणि कोट करून घेऊया। 15 मिनिट झालेली आहेत। आता आपण झाकण उघडून बघूया। केकचं बॅटर छान फुललेलं आहे, बघू शकता। आता यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे। 1 टीस्पून बेकिंग पावडर घालते आहे। अशी सपाटच भरून घ्यायची आहे। अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे। असं सपाटच भरून घ्यायचं आहे आणि तुटी फ्रुटी घालूया। थोडेसे मी गार्निशिंगसाठी ठेवते। आणि आता हे केकचं बॅटर भराभर हलवून घ्यायचं आहे। इथे घाई करायची आहे। असं भरभर हलवून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। एकाच दिशेने फिरवायचं आहे। केक करण्यासाठी आपण जे भांडं वापरणार आहोत ते तयार करून ठेवलेलं असावं आणि बेक करण्यासाठी जे भांडं घेणार आहोत ते हीट करून ठेवलेलं असावं। आणि आता लगेचच हे बॅटर आपल्याला आपण ज्या भांड्यामध्ये केक करणार आहोत त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे।
केकचं भांडं अगदी काठोकाठ भरायचं नाहीये, थोडीशी त्याला फुलण्यासाठी जागा ठेवायची आहे. त्यामुळे थोडंसं उंचीचं भांडं घ्यायचं आहे. केकच्या बॅटरपेक्षा 2 ते 3 इंच उंचीचं भांडं घ्यायचं आहे आणि असं टॅप करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यावर उरवलेल्या तुटी फ्रुटी घालून घेऊया. केकचं भांडं 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही मीठ घालायचं असेल तर खाली घालू शकता, पण मी इथे मीठ घातलेलं नाहीये. आता यामध्ये अशा प्रकारचं एखादं स्टँड किंवा एखादी प्लेट तुम्ही पालथी घालू शकता. आणि आता याच्यावर हा केकचा डबा ठेवायचा आहे आणि झाकण लावून 25 ते 30 मिनिटं बेक करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, त्यामुळे केक बेक होण्यासाठी थोडाफार वेळ कमी जास्त लागू शकतो. 25 मिनिटे झालेली आहेत. आता आपण उघडून बघूया. बघू शकता केक छान फुगलेला आहे. आता आपण एक लाकडी स्टिक घेऊया आणि यामध्ये खोचून बघूया. केक ओलसर आहे. अजून 5 मिनिटे आपण याला बेक करून घेऊया. 30 मिनिट झालेली आहेत. आता आपण यावरचं झाकण उघडून बघूया आणि एखाद्या लाकडी स्टिकने किंवा चाकूने असं खोचून बघायचं आहे. बघा स्टिक आता क्लीन निघालेली आहे. केक छान बेक झालेला आहे. आता गॅस बंद करूया आणि आता केक काढून घेऊया. केक पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आणि नंतर डिमोल्ड करायचा आहे. केक आता गार झालेला आहे. आता याच्यावर एक प्लेट ठेवूया आणि डिमोल्ड करून घेऊया. यामध्ये मी बटर पेपर घातलेला आहे, त्यामुळे तो लगेचच डिमोल्ड होतो. तुम्ही पेपर नसेल घातलेला तर चाकूने त्याच्या कडा सोडवून घ्या. बघा मस्त असा केक निघालेला आहे. आपण हा बटर पेपर काढून घेऊया आणि अगदी सॉफ्ट झालेला आहे. बघू शकता अगदी स्पॉन्जी झालेला आहे. बघा किती सुंदर असा केक तयार झालेला आहे. अगदी कुठलाही फूड कलर न वापरता अगदी छान नॅचरल कलर आलेला आहे. आता हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते. बघू शकता अगदी सॉफ्ट झालेला आहे. आणि छान जाळी आलेली आहे. बघा छान सॉफ्ट झालेला आहे. आता मी तुम्हाला हा तोडून दाखवते. बघा छान जाळी पडलेली आहे आणि हा खायला सुद्धा खूपच छान लागतो. या पद्धतीने तुम्ही हा केक नक्कीच करून बघा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.